श्रोतेहो नमस्कार. थेट संवाद कार्यक्रमात आज ऐकूया मंदीतही वाढत जाणारी भारतीय अर्थव्यवस्था याविषयी नाशिकचे प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट डॉक्टर विनायक गोविलकर यांच्याशी शैलेश माळोदे यांनी साधलेला संवाद. सर, तुमचं आकाशवाणी नाशिकच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद सर. भारताची अर्थव्यवस्था निदान जगातल्या इतर विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत बऱ्यापैकी आहे आणि विकसित देशाच्या होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असताना हे एक चांगलं चिन्ह दिसून येतं. आपण भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वोत्तम पैलू गेल्या 8-10 वर्षामध्ये जे पुढे आलेले आहेत प्रकर्षाने आणि त्याच्यावर आपल्याला बिल्ड करत ते सांगू शकाल? खूप चांगला विषय आणि प्रश्न तुम्ही विचारला आहे. मला असं वाटतं की सगळ्यांच्याच मनामध्ये हे प्रश्न आहेत. जगात इतकी अस्थिरता आहे, जगात इतकी मंदी आहे, जगामध्ये चलनवाढ भाववाढ प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती आहे आणि भारताकडे मात्र सगळ्या जगाचं एका वेगळ्या दृष्टीने लक्ष आहे. अगदी अलीकडेच मॉर्गन अँड स्टॅनलेनी एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालामध्ये अलीकडे म्हणजे 8च दिवस झाले असतील आणि त्या अहवालामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची आणि एकूण भारताच्या अर्थनीतीची ही खूप चांगली भलावण ही त्या मॉर्गन अँड स्टॅनले या वित्त संस्थेने केलेली आहे. आता हे असं सांगितलं म्हणजे बरं असतं जरा की बाहेरच्या देशातल्या कुठल्या तरी वित्त संस्थेने आपल्याबद्दल चांगलं म्हटलंय, हो, म्हणजे मग त्याला काही राजकीय रंग येत नाही किंवा दबाव आहे वगैरे असं वाटत नाही. तर एक गोष्ट चांगली झालेली आपल्याला आत्ता अशी दिसते की यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था म्हणजे चलता आहे, हे असं असणारच, हे असं चालणारच, अशा मनस्थितीत आपण सगळेजण होतो एक 10 वर्षापूर्वी सुमारे. आणि भारताचं हे वैशिष्ट्यच जणू काही झालेलं होतं. जसं जर्मनी म्हटलं की प्रिसिजन आलं, जपान म्हटलं की क्वालिटी आली, US म्हटलं की आधुनिक तंत्रज्ञान आलं, बरोबर, इस्रायल म्हटलं की फायटिंग स्पिरिट आलं, बरोबर, तसं भारत म्हटलं की काय चलता है. हे चित्र बदलण्यात गेले 10 वर्ष मला वाटतं आपल्याला खूप मोठं यश आलेलं. आम्ही आर्थिक धोरण म्हणून काहीतरी निश्चित ठरवलं आणि त्याचा पाठपुरावा करून ते अचीव करण्याचा प्रयत्न केला. हे आपल्याला गेल्या 9-10 वर्षामध्ये झालेलं निश्चितपणे दिसतं आणि त्याचा उल्लेख हा या मॉर्गन अँड स्टॅनलेच्या अहवालामध्ये आपल्याला मिळतो. तुम्ही म्हणालात काही पॉझिटिव्ह गोष्टी काय काय घडल्यात, तर त्याचा विचार जर करायचा तर आम्ही जगातली 5वी अर्थव्यवस्था आता झालेलो होतो आणि हे ठरवून झालेलं होतं. आपण इंग्लंडला मागे टाकलेलं आहे, फ्रान्सला मागे टाकलाय, इंग्लंडला मागे टाकलाय आणि लवकरच आपण 3ऱ्या स्थानापर्यंत जाण्याच्या स्थितीमध्ये येऊ शकतो अशी योजना आपल्या शासनाच्या वतीने चालू आहे. सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून आत्ता आपल्या अर्थव्यवस्थेचं नाव जगभरामध्ये आहे. मला वाटतं ह्याच्यासाठी 2-3 धोरणं फार महत्त्वाची ठरली. त्यातलं एक असतं बघा, अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक झाली की अर्थव्यवस्था चालायला लागते आणि गुंतवणूक 2 प्रकारे होते. एक असते शासकीय गुंतवणूक म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतात आणि दुसरी असते खाजगी क्षेत्राची गुंतवणूक. आता खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने काही केलं का? मला प्रामुख्याने 2 गोष्टी केलेल्या दिसतात. एक म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स, इन्कम टॅक्स, नफ्यावर होणारा कर हा जो काही कंपन्यांना भरायला लागतो तो 33.9% इतक्या उच्च पातळीवर होता. तो शासनाने कमी करून 22% आणला. वा, म्हणजे मला असं वाटतं की ही 1/3 पेक्षा जास्त ही जवळपास 12-13% जी काही सूट कॉर्पोरेट्सना मिळाली त्याचा एक मोठा परिणाम हा आपल्याला झालेला दिसतो. कारण त्यांचा टॅक्स वाचला, त्यामुळे त्यांच्याकडची लिक्विडिटी वाढली, त्यांच्याकडचा अवेलेबल प्रॉफिट फॉर रिइन्व्हेस्टमेंट वाढला आणि त्यामुळे त्यांची पण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली. एक हे वाचलं म्हणून आलं आणि दुसरं म्हणजे आता इन्व्हेस्टमेंट जर केली तर त्याच्यावर केवळ 22%च आपल्याला टॅक्स भरावा लागणार आहे, त्यामुळे नवीन गुंतवणूक पण आली. हा एक मोठा भाग झाला. दुसरा एक भाग झाला तो म्हणजे विदेशी गुंतवणूक या देशामध्ये यावी आणि ती पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट न होता डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट व्हावी. म्हणजे केवळ शेअर बाजारात गुंतवणूक झाली तर त्याला पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणतात. त्याचा तसा थेट इंडस्ट्रीला उपयोग नाही होत. पण FDI म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक जर झाली तर निश्चितपणे त्याचा उपयोग होतो. म्हणजे ती उद्योगामध्ये गुंतवणूक होते, नवीन उद्योग काढण्यात असतील, जॉईंट व्हेंचर्समध्ये असतील, एक्सपान्शनमध्ये असेल, याला थेट विदेशी गुंतवणूक म्हणतात. याच्यासाठी चांगली
धोरणं आखली गेली, त्यामुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित झाली. आणि आपण जर थोडं आकडेवारीत बघायला लागलो तर 2013 मध्ये $22 अब्ज आले होते. ते 2022-23 मध्ये $71 अब्ज आले. म्हणजे तिपटीपेक्षा जास्ती गुंतवणूक आपल्याकडे आली. आता ही गुंतवणूक आल्याने स्वाभाविकपणे आपल्या इथली स्थानिक गुंतवणूक वाढली, कराचं रिडक्शन झाल्यामुळे. विदेशी गुंतवणूक आल्यामुळे गुंतवणूक वाढली उद्योगधंद्यांमध्ये. आणि तिसरा जो फॅक्टर महत्वाचा आहे, ज्याला आपण शासकीय गुंतवणूक असं म्हणू, सार्वजनिक गुंतवणूक असं म्हणू, ती पण सरकारने फार मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात केली. आणि त्याच्यात शहाणपणा असा केला की ही सगळी गुंतवणूक प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केली. म्हणजे रस्ते असतील, आकडेवारीतच पुन्हा बोलायचं तर 2014 पर्यंत, स्वातंत्र्यापासून 14 पर्यंत इतकी वर्ष हे आपल्याकडे 97,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार झाले होते. पण 14 पासून 22-23 पर्यंत त्यात 53,000 किलोमीटरची भर पडली. वा, म्हणजे आता 1.5 लाखाच्या आसपास फिगर गेलेली. हो, फक्त 10 वर्षात आपण निम्म्यापेक्षा जास्त बदल मारू शकलो 70 वर्षाच्या तुलनेत. खरं तर 8च वर्षामध्ये, 14 ते 22-23. बरोबर. रेल्वेचं विद्युतीकरण 2014 पर्यंत जर विचार केला तर 4,100 इतकंच किलोमीटर विद्युतीकरण झालं होतं. म्हणजे जे रेल्वे चालायच्या त्या याच्यावर, कोळशावर जास्ती चालायच्या किंवा डिझेलवर चालायच्या. 2023 मध्ये पर्यंत हे 28,100 किलोमीटर इतक्या लांबीचं रेल्वेचं विद्युतीकरण झालंय. म्हणजे 7 पट. मेट्रोचा जर विचार केला तर 14 मध्ये फक्त 5 शहरात मेट्रो होत्या, त्या 23 मध्ये 20 शहरामध्ये मेट्रो झालेल्या आपल्याला दिसतात. आणि एक अगदी सामान्य माणसाला पटकन कळेल असं म्हणजे आपण भार नियमन आठवड्यातनं किती दिवस आणि दिवसातनं किती तास अनुभवत होतो. आणि आता जर आपण त्याचा विचार केला तर विजेची उपलब्धता इतकी झाली आहे की आता विजेवरची 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स आपण वापरू शकतोय. इतक्या मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरवर शासनाने खर्च केला. म्हणजे एका बाजूला स्थानिक उद्योगांची गुंतवणूक वाढली, दुसऱ्या बाजूला विदेशी गुंतवणूक आली, तिसऱ्या बाजूला शासनाची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे उद्योगधंद्याला चालना मिळायला याचा खूप मोठा उपयोग झाला. याच्या जोडीला आणखीन एक, ज्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात, कारण गुंतवणूक वाढली पण धंदा करणं सुलभ झालं पाहिजे ना. त्यातला एक मोठा प्रकार झाला तो म्हणजे GST. एकच कर, अनेक कर काढून टाकले आणि त्या जागी एक कर आला. हे स्वप्न खरं तर आधीचे 10 वर्ष होतं, ते प्रत्यक्षात येऊ शकलं नव्हतं. पण 2016-17 पासून सरकारने त्याच्या मागे लागून GST आणला. खूप अडथळे आले, खूप अडचणी आल्या, अजूनही काही अडचणी पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. पण या GST मुळे उद्योजकांना एक चांगलं वातावरण निर्माण झालं. एकतर अनेक करांचे कंप्लायन्सेस बंद झाले, अनेक कर निर्धारण करणाऱ्या एजन्सीज त्यांच्याशी संपर्क कमी झाला. आणि या सगळ्याचा एक परिणाम म्हणजे 2017-18 मध्ये केवळ 7 कोटीच्या आसपास GSTचं कलेक्शन होतं, ते आता 22-23 मध्ये 18 लाख कोटींचं कलेक्शन सुरू झाले. वा वा वा. म्हणजे 1.5 लाख कोटी दर महिन्याला इतकं कलेक्शन GST पासून व्हायला लागलंय. विवाद कमी झालेत, भांडणं डिपार्टमेंटची, करदात्यांची बरोबरची कमी झालेली आपल्याला सापडतात. हे जसं एक GSTचं झालं तसं आणखीन उद्योगांसाठी एक चांगलं केलं ते म्हणजे इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड आणला. जे उद्योग अडचणीत आहेत त्यांचं रिपेमेंट न झाल्यामुळे कर्जाचं बँका अडचणीत येत आहेत. म्हणजे बँका पण अडचणीत, उद्योजक पण अडचणीत, त्यामुळे उद्योगधंद्याचा विकास कसा व्हायचा, हे एक इन्सॉल्व्हन्सी कोड आणलं. आणि त्यामुळे इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सीची प्रक्रिया थोडी सुलभ होऊन गेली. ज्यांना उद्योग चालवणं सोयीचं आहे ते उद्योग चालवतील, पण ज्यांना ते चालवणं शक्य नाही ते लवकरात लवकर बँक्रप्ट होतील आणि त्यांना तशी परवानगी मिळेल. असा पण एक उपक्रम याच्यात झाला. उद्योग वाढीसाठी 2 प्रमुख गोष्टी आपल्याला दिसतील. त्यातली एक आहे मेक इन इंडिया. सरकारने तर हे मिशनच घेतलं आणि त्याला मेक इन इंडियासाठी आवश्यक असणाऱ्या काही क्षेत्रांवर फोकस केला, ज्याच्यामध्ये आपण एक म्हणू शकतो IT आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, ज्याचा परिणाम आता आपल्याला दिसायला लागला आहे. मोबाईलचे हँडसेट आता आपण 30 कोटीपर्यंत स्थानिक ठिकाणी उद्योजक तयार करू लागलेले आहेत. वाहन उद्योगातही आपल्याला असं दिसेल की जगातली दुचाकी आणि 3 चाकी आणि ट्रॅक्टर्स हे बनवणारा भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश झालेला आहे.
मला असं वाटतं की काही उद्योगांवर कॉन्सन्ट्रेशन केल्याचा हा परिणाम आहे. तसंच स्टार्टअपला जे काही आपण बूस्ट दिला सरकारने, मग तो कर्जाच्या स्वरूपात असेल किंवा टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात असेल, कोलॅबोरेशनच्या स्वरूपात असेल किंवा सरकारची खरेदी असेल स्टार्टअपमध्ये, सगळ्या बाबतीत स्टार्टअपला खूप मोठा पुश मिळाला. आणि ह्यातून आज आपण स्टार्टअपची 2014 मध्ये केवळ 52 स्टार्टअप युनिट्स होते एवढ्या मोठ्या भारतात, ते 2022 मध्ये 5300 इथपर्यंत आपली संख्या गेलेली आहे. जगात आपला स्टार्टअपमध्ये 3रा क्रमांक लागतोय आणि युनिकॉर्न ज्याला म्हणतात, अशा युनिकॉर्नची संख्या 100पेक्षा जास्ती आपली झालेली आहे. वा वा वा. हा सगळा इंडस्ट्रीला मिळालेला बूस्ट, ज्यामुळे आपलं उद्योग क्षेत्र टिकून राहिलं. आणि उद्योग क्षेत्र टिकलं की रोजगार टिकतो, रोजगार टिकला की पर कॅपिटा इन्कम टिकतो, GDP मध्ये वाढ होते. आणि एवढं आपण उत्पादन करायला लागल्याचा एक आणखीन इनडायरेक्ट फायदा असा झालाय की आपली ह्या गोष्टींची आयात कमी झाली आहे आणि काही गोष्टींची निर्यात आपण वाढवू शकलेलो आहे. या सगळ्या महत्वाच्या गोष्टींवरती तुम्ही जो प्रकाश टाकला तो खरोखरच भारताच्या नागरिकांच्या दृष्टीने फारच अभिमानास्पद आहे. त्याचबरोबर ही गोष्ट आपल्याला लक्षात आली आहे की भारत ही एक $5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते आहे ती. तर त्यासाठी देखील भारताची वाटचाल सुरू आहे. परंतु उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र याच्याबरोबरच एक कृषी क्षेत्र सुद्धा, म्हणजे ज्याला प्रायमरी एरिया ऑफ प्रोडक्शन म्हणतो, ते फार महत्त्वाचं राहिलेलं आहे. आणि या संदर्भात देखील सरकारने अनेक अशी पावलं उचलली की जी दृश्यात्मक दृष्टीने जरी बघितलं तरी आपल्याला लक्षात येतं की याकडे खूपच गंभीरपणे विचार सुरू झालेला आहे. काही प्रश्न निसर्गाशी संबंधित आहेत, त्यांच्या संदर्भात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे, त्याकडे देखील बघितलं जात आहे. आणि अर्थशास्त्राचं मधल्या संकल्पनांचा वापर या क्षेत्राकडच्या दृष्टीने होऊ लागलाय. कसं काय तो शक्य झालाय आणि याची काही उदाहरणं ज्याला ब्राईट स्पॉट्स म्हणता येत ते देता येतील का? कृषी क्षेत्रात तर ह्या 8-10 वर्षामध्ये खूपच काही करण्याचा प्रयत्न झालाय, ज्याच्यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख जर करायचा म्हटला तर एक म्हणजे तुम्ही हमी भाव असा एक विषय सुरुवातीला केला होता. हमी भाव तर वेळोवेळी ठरवले गेलेच आहेत, पण त्याच्या जोडीला उत्पादन वाढीसाठी आत्तापर्यंत प्रयत्न होत गेले स्वातंत्र्यानंतर. कारण त्यावेळेला आपल्याकडे अन्नधान्याचा तुटवडाच होता, अन्नधान्य आयात करायला लागत होतं. पण आता जर आपण बघितलं तर अन्नधान्याचं उत्पादन भरपूर होत आहे. आपल्याला कोविडच्या काळात जवळपास 2 वर्ष बिलो पॉवर्टी लाईन लोकांना अन्नधान्य फुकट वाटता आलं, इतकं अन्नधान्य आपल्याकडे होतं आयात न करता. आणि काही देशांना आपण अन्नधान्य निर्यात पण करू शकलो. त्यामुळे उत्पादन वाढ हा तर आपला एक चांगला पैलू आहेच. तो काही गेल्या 8-10 वर्षातलाच आहे असं नाही, त्याच्या आधी पण उत्पादनात वाढ चांगली होत आली. ग्रीन रिव्होल्यूशन असेल, व्हाईट रिव्होल्यूशन असेल, त्याच्यामुळे ती वाढ होतच होती. पण गेल्या 8-10 वर्षात जो विशेष लक्ष दिलेला भाग आहे मला असं वाटतं, तो उत्पादनाबरोबर त्या प्रोडक्टचं वाहतूक, पहिला भाग. दुसरा भाग त्या प्रोडक्टची साठवण. तिसरा भाग त्याच्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणं. चौथा भाग त्या प्रॉडक्टला योग्य भाव मिळणं. आणि 5वा भाग त्याच्यावर प्रक्रिया होणं. या 5 भागांवर अधिक लक्ष या गेल्या 8-10 वर्षामध्ये दिलं गेलेलं दिसतंय. त्यामुळे कोल्ड चेनची एक साखळीच्या साखळी निर्माण झाली, कोल्ड स्टोरेज चेन्स. ही साखळी निर्माण झाल्यामुळे लोकांना, म्हणजे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना हे जो काही पेरिशेबल माल, नाशवंत शेतीमाल आहे, त्याची साठवणूक करण्याची सोय उपलब्ध झाली. दुसरा एक भाग त्याच्या ट्रान्सपोर्टेशनचा. रस्त्यांचं जाळं इतकं छान उभं केलं गेलं आहे, वेगवेगळ्या परियोजना केल्या आहेत आणि त्यातनं मग ज्याला म्हणता येईल की जिल्ह्याचं मुख्य केंद्र याला जोडणारे रस्ते झालेत, जिल्हा ते हायवे जोडणारे रस्ते तयार झालेत. या सगळ्यांमुळे वाहतुकीच्या वर एक प्रकारची सोय उपलब्ध झाली. याच्याच जोडीला खास शेतमालासाठी रेल्वे ही पण सुरू झाली. त्यामुळे माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, एका राज्यातनं दुसऱ्या ठिकाणी नेण्याची पण चांगली व्यवस्था निर्माण झाली. वाहतूक असेल, स्टोरेज असेल, याच्याच जोडीला मी जो तिसरा भाग म्हटला तो म्हणजे त्याला योग्य भाव मिळणं. मिनिमम सपोर्ट प्राइस एवढाच एक भाव होता, त्याच्याऐवजी आता बदल करून शासनाने आणखीन काही सुधारणा त्याच्यामध्ये आपल्याला केलेल्या दिसत आहेत. आणि त्यामुळे
काही शेतमालांना, अजून सगळ्यांना ते लागू होऊ शकलेलं नाही, पण काही शेतमालांना भावामध्ये योग्य तो भाव मिळणं हे बाजारामध्ये शक्य झालेलं आपल्याला दिसतं आहे. अन्न प्रक्रिया उद्योग याच्यासाठी जी काही फार मोठी ज्याला म्हणून साखळी निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे, क्लस्टर्स निर्माण केलेत वेगवेगळ्या अन्न पदार्थांसाठी, बरोबर, आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे असे क्लस्टर्स निर्माण झाल्यामुळे त्याचा फायदा या शेतकऱ्यांना मिळायला लागलेला आपल्याला दिसतो आहे. आणि शेवटचं ज्याला मी म्हटलं अन्न प्रक्रिया उद्योगाबरोबरच की विदेशामध्ये तो माल पाठवण्याची काही शक्यता निर्माण होते का, तर तीही आपल्याला झालेली दिसते. त्यामुळे या 5 गोष्टींवर भर देऊन शेतकऱ्यांची स्थिती सुधारणं, मग बाकी जे आहे विमा असेल, क्रेडिट कार्ड असेल, यांनी काही फायदा झालेलाच आहे, पण प्रमुख ह्या 5 गोष्टी. आणि एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे विजेचा पुरवठा. पूर्वी म्हणजे वीज मिळेल की नाही, मिळाली तर किती वेळ टिकेल, रात्री केव्हा तरी मिळेल का, आता ह्या सगळ्या गोष्टी दूर होऊन बऱ्यापैकी त्याच्यात सुधारणा झाल्यामुळे शेतमालाला पुरेसा पाणी पुरवठा होणं, वेळेवर पाणी पुरवठा होणं, या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. वीज उपलब्ध होणं हे सोयीस्कर झाल्यामुळे कदाचित अमक्या अमक्या युनिट्सपर्यंत फिकट वीज वगैरे ज्या पॉप्युलिस्ट मेजर्स या अर्थव्यवस्थेला उपकारक नसून सुद्धा अनेक ठिकाणी राबवले जात आहेत. आणि आता निवडणुकीचे पडघम वाजत असताना या सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्थेसाठी फार महत्त्वाच्या आहेत किंवा नाही याची चर्चा होणं गरजेचं आहे. आपण काय याविषयी बोलाल? नाही, मला असं वाटतंय की शेवटी राजकारण आणि अर्थकारण हातात हात घालून चालतं. तुम्हाला चांगलं अर्थकारण करायचं तर आधी तुमच्या हातामध्ये सत्ता पाहिजे. सत्ता असल्याशिवाय तुम्हाला धोरणच ठरवता येणार नाही. आणि सत्ता मिळवायची तर दुर्दैवाने आपल्या देशामध्ये जी काही प्रकारची लोकशाही आहे, त्या लोकशाहीत अजूनही लोकांना या फुकटचं आकर्षण खूप आहे. फुकट जो देईल ते सरकार चांगलं, ही एक मनस्थिती लोकांची निर्माण झाली आहे. ही दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची असणं मी एक वेळ समजू शकतो, पण दारिद्र्य रेषेच्या वर असलेल्या लोकांची सुद्धा ही मनस्थिती खरं म्हटलं तर तयार केली गेली असं म्हटलं तर फार चुकणार नाही. आणि ती अजूनही तशीच टिकून आहे. मला वाटतं त्याही बाबतीत जर बघायचं ना, तर या सरकारने केलेल्या काही गोष्टी गेल्या 8-10 वर्षामध्ये फार प्रामुख्याने नजरेसमोर येतात. त्यातली एक गोष्ट आहे ती म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. लोकांना फुकट पाहिजे ना, लोकांना मदत पाहिजे ना, अर्थसहाय्य दिलं पाहिजे ना, आवश्यक आहे. म्हणजे मी म्हणणार नाही असं की अर्थसहाय्य नाही दिलं पाहिजे, कारण शेतकरी आमचा गरीब आहे, त्याला बियाणं विकत घेणं शक्य नसेल, फर्टिलायझर्स विकत घेणं शक्य नसेल किंवा पेस्टिसाइड्स विकत घेणं शक्य नसेल, तर त्याला जगवायचं असेल तर त्याला सबसिडी द्यावी लागेल. ही सबसिडी देण्याची पद्धत जी बदलली, मला वाटतं त्याच्याने सरकारचा पैसा योग्य ठिकाणी जायला लागला, त्यातली गळती कमी झाली, ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण म्हणतो. सरकारने एक मोठा कार्यक्रम हाती घेतला ज्याला जॅम ट्रिनिटी असं म्हणतात. JAM, जे म्हणजे जनधन बँक खातं, ए म्हणजे आधार कार्ड आणि M म्हणजे मोबाईल नंबर. आपल्याला माहिती असेल की 49 कोटी इतकी बँक खाती उघडून आपलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव लागलं. लोकांना तेव्हा वाटलं की हे खाते उघडून काय होणार आहे, यांच्याकडे नाहीत पैसे, तुम्ही खाते उघडायला लावतात म्हणजे बँकांनाही एक कटकट आहे, ॲडिशनल काम पडणार आहे. पण आज आपल्याला असं लक्षात येतं की ह्या 49 कोटी खात्यांमध्ये चांगल्यापैकी बॅलन्स तर आहेच, पण ही सगळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या ज्या योजना झाल्या त्या 49 कोटी खाती उघडल्यामुळे झाल्या. आधार कार्डचा विचार केला तर आज आपल्याकडे 138 कोटी इतकी आधार कार्ड इश्यू झालेली आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येकाचं आधार कार्ड झालं आहे असं म्हणण्याला आपल्याला वाव आहे. आणि आधार कार्ड आता तुम्हाला सगळीकडे लागतं, त्यामुळे सगळी फॉर्मल इकॉनॉमी ज्याला म्हणतात, ही फॉर्मल इकॉनॉमी वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि मोबाईलची संख्या तर 120 कोटींपर्यंत गेलेली आहे. या तिघांचं एकत्रीकरण झाल्यामुळे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शक्य झालं. कुठलीही सबसिडी असू दे, कुठलंही स्कॉलरशिप असू दे, गॅसची सबसिडी असू दे, शिक्षणासाठी दिलेली सवलत असू दे, रोजगार हमीवरचा पगार असू दे, सगळ्या गोष्टी बँक खात्यात डायरेक्ट जायला लागल्या. आता मध्ये काय गळती होती हे काही सांगायची गरज नाही. आपल्याच एका पंतप्रधानांनी सांगून ठेवलंय की आम्ही वरून जेव्हा 100 रुपये पाठवतो तेव्हा ते खाली 15 रुपये पोचतात. हे आपल्या पंतप्रधानांनीच सांगितलंय. इतकी गळती जर होती तर कुठली योजना, कुठली धोरणं ही यशस्वी होऊ शकतात.
आता ही गळती कमी झाली, मी म्हणत नाही थांबली, पण मोठ्या प्रमाणावर कमी झाली. आणि मग तेवढ्याच पैशात अधिक लोकांना लाभ मिळायला लागला. टार्गेटेड सबसिडीज, टार्गेटेड सरकारचं विनियोग हा सुरू झाला आणि त्याचा लाभ निश्चितपणे अर्थव्यवस्थेला झाला आणि वेलबिंग ऑफ द पीपल याच्याहीसाठी झाला. म्हणून ही एक मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने म्हणजे ज्याला आपण प्युअर इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आपण साध्य केलेल्या आहेत, परंतु मानवी विकास याच्या दृष्टीने काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्या शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या 3 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि दुर्दैवाने या तिन्ही पैकी एक आरोग्यामधले चांगली कामगिरी वगळता बाकी 2 क्षेत्रामध्ये मात्र सरकारचं रिपोर्ट कार्ड म्हणावं तितकं चांगलं राहिलेलं नाही. आपण काय या संदर्भात सांगाल? हे तर खरं आहे की आरोग्यासाठी सरकारने खूप धडपड केली. आयुष्यमान भारत असेल, जनऔषधी केंद्र असतील किंवा आणखीन काही योजना असतील ज्याच्यातनं हे निश्चित झालंय. बाकीच्या 2 बाबतीत मी असं म्हणेन की ईज ऑफ लिव्हिंग हे पण महत्वाचं आहे. जसं ईज ऑफ डुईंग बिझनेस महत्वाचं आहे, तसं माणसाचं जीवन पण सुखकारक झालं पाहिजे. यासाठी निश्चितपणे काही गोष्टी, म्हणजे उदाहरण सांगायचं तर शौचालय ही इतकी प्राथमिक गोष्ट आहे खरं म्हणजे. तर गेल्या 8-10 वर्षात सुमारे 12 कोटी शौचालय निर्माण झाली. त्यामुळे स्वच्छता आली, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न हाही कमी झाला. 100% गावात आज वीज पोहोचली आहे. वीज पोहोचणं याचा अर्थच असा आहे की तुमच्या जीवनाला काही ना काहीतरी सुलभता तिथे आलेली आहे. त्याच्याच जोडीला शासनाने प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे राहण्याच्या दृष्टीने काही चांगली व्यवस्था व्हावी, शहरासाठी वेगळी, ग्रामीण भागांसाठी वेगळी अशी केली. आणि त्यातनं सुमारे 3.5 कोटी घरं ही आत्तापर्यंत निर्माण झालेली आपल्याला दिसतात. सुमारे 9.5 कोटी घरांमध्ये गॅस कनेक्शन्स गेलेत. याच्यामध्ये काही कमतरता राहिल्या असतील, त्रुटी राहिल्या असतील, नाही असं नाही, पण सगळ्या बाबतीत लक्ष दिलं जातं आहे आणि काहीतरी टार्गेट समोर आहे. आणि हे टार्गेट समोर असल्यामुळेच माणसाचं जीवन सुलभ होत आहे. जगात महागाई इतकी वाढलेली असताना भारतात महागाई नियंत्रणात आहे. मला वाटतं हे सुद्धा जगण्यासाठी सुखाचंच आहे ना, अन्यथा माणूस कसा जगला असता. ही महागाई नियंत्रणात राहणं यासाठी अर्थव्यवस्थेच्या सगळ्याच क्षेत्रांवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. तेही आपल्या इथे जगाच्या तुलनेत बघितलं तर बऱ्यापैकी महागाई नियंत्रणात आहे. आणि हीही एक बाब सामान्य जनतेसाठी मला वाटतं सोयीची आहे. रोजगार हाही एक मोठं चॅलेंज आहे आपल्यासमोर. पर्यावरण हेही एक चॅलेंज आहे. पण आपल्याला असं म्हणता येईल की सगळीच आव्हानं आवासून उभी आहेत. काही आव्हानांना प्रायोरिटीने घ्यावं लागणार, काही आव्हानांना थोडं सेकंड प्रायोरिटीवर ठेवावं लागणार. पण ओव्हरऑल असं जर म्हटलं तर ही आव्हानं आहेत, त्यांना फेस करावं लागेल. काही 4 पावलं पुढे गेलेलो आहोत. ज्या गतीने जायला पाहिजे मला असं वाटतं त्या गतीची पण अपेक्षा आपली जी असेल 70 वर्षाच्या बॅकग्राऊंडवर, ती पण मला वाटतं बरी आहे असं म्हणण्यासारखी स्थिती आहे. चांगली आहे असं मी म्हणायचं धाडस नाही करत. पण रोजगार, पर्यावरण या 2 गोष्टी आणि शिक्षण, आपल्या आता नवीन शिक्षण धोरण आलंय, म्हणजे काहीतरी केलंय, या वर्षापासूनच ते लागू झालंय, यशस्वीता बघता येईल आपल्याला. श्रोते हो, खरं तर भारतीय अर्थव्यवस्था हा विविध मुख असलेला एक राक्षस आहे. आणि अशा विविध मुखांकडे बघणं, त्या मुखांचं वर्णन करणं, त्याचं विश्लेषण करणं हे फारच किचकट आणि गुंतागुंतीचं काम आहे. परंतु ते लीलया पार पाडण्याचं कसब असलेले ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी यातल्या काही महत्त्वाच्या पैलूंवरती जो प्रकाश त्यांच्या खास शैलीतून टाकला, त्यामुळे आपण सर्वांना या माहितीचा निश्चितच फायदा होणार आहे याविषयी काही संशय नाही. अनेक विषय या अर्ध्या तासाच्या छोट्याशा संवादामध्ये होणं तसं कठीणच असतं. त्यामुळे पुढची साधारण एक 8-9 महिने आपण दर 3 महिन्यांनी सरांकडून या संदर्भातले थेट संवादमध्ये त्यांना आमंत्रित करून माहिती करून घेत जाऊया वेगवेगळ्या संदर्भातली. आपण याला हवं तर म्हणू शकतो की एक रिपोर्ट कार्ड याद्वारे तयार होत राहील आणि त्यातून निश्चितपणे आपल्याला आपण कुठल्या दिशेने जातोय आणि आपलं प्रतिनिधी म्हणजे जे सरकार आहे ते आपल्या भल्यासाठी कसं झटतंय हे प्रामुख्याने लक्षात येईल. मित्रहो, या ठिकाणी आपण थांबूया. थेट संवाद कार्यक्रमात डॉक्टर गोविलकर सर इथे आले आणि त्यांनी खूप महत्त्वाची माहिती दिली. त्यासाठी मी आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.